नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे। दरम्यान शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी या युती संदर्भात जाहीरपणे घोषणा केली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। एवढेच नाही तर मराठीच्या मुद्द्यावर सुरू झालेली ही एकजूट आता राजकीय युतीत रूपांतरित झाली आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड मानली जात आहे। दरम्यान संजय राऊत यांनी नाशिकमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येऊन लढतील आणि जिंकतील, असं देखील यावेळेस संजय राऊत म्हणाले आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र आणि मराठी एकजुटीसाठी ही वज्रमूठ तयार झाली असून आता कोणतीही अघोरी शक्ती ती तोडू शकणार नाही। हे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच मुंबईत मनसे आणि शिवसेना यांची ताकद असल्याचे म्हटल्यानंतरच लगेचच समोर आलेलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। एवढंच नाही तर महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ठाकरे बंधूंनी मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे। 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या निवडणुकीत दोन्ही पक्षांची कामगार सेना एकत्र येऊन उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून मैदानात उतरली आहे। या युतीमुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। भाजपनेही या निवडणुकीत सहकार समृद्धी पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार उतरवले आहे। एवढेच नाही तर भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे या पॅनलचे नेतृत्व करत आहे। त्यामुळे बेस्टची ही निवडणूक आगामी राजकीय युती आणि संघर्षाची झलक दाखवणारी ठरत आहे। तर मंडळी, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।